सर्वांना नमस्कार. मी ख्याती देसाई. आज आपण डीप लर्निंगचा एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत की डीप लर्निंगचा इतिहास आणि त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डीप लर्निंग कशा कशात वापरले जाते ते आज आपण बघणार आहोत. मग सुरू करूया. सगळ्यात आधी डीप लर्निंग म्हणजे काय असते ते आपण बघू. डीप लर्निंग काय असते की ते एक सबफिल्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आणि सबसेट आहे मशीन लर्निंगचं सबसेट आहे. आणि त्याच्यात ना वेगवेगळे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स असतात आणि तेच न्यूरल नेटवर्क मल्टिपल लेयर्स बरोबर जोडलेले असतात. आणि हे जे डीप लर्निंगची इतिहास आहे तो इतिहास 1940 पासून सुरुवात झालेली आहे त्या इतिहासची. आणि त्याच्यात वेगवेगळे आर्टिफिशियल न्यूरॉन्स ते सगळे असतात. आणि 1940 ते आजपर्यंत वेगवेगळे त्याच्यात काय काय इव्हॉल्युशन झालेले आहेत ते आपण बघू डिटेलमध्ये. मग त्याच्यात ॲप्लिकेशन्स ऑफ डीप लर्निंग आहेत. मग ॲप्लिकेशन्स ऑफ डीप लर्निंग म्हणजे डीप लर्निंग कशा कशात म्हणजे यूज होतो किंवा त्याचं काय काय प्रॉपर असं इम्पॉर्टन्स किंवा यूज ज्यांनी होऊ शकतं. तर ते आहे की ते डिसिजन मेकिंग प्रॉपरली करू शकतं. नंतर एखादी इमेज किंवा लँग्वेज असते ते त्याला ते प्रॉपर समजू शकतं आणि एक्सप्लेन पण करू शकतं. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग कार्समध्ये आता ऑटोमेटेड कार्स आहेत त्याच्यात पण आपण ते वापरू शकतो डीप लर्निंग. परत डायग्नोस्टिक्स डिझीजमध्ये हॉस्पिटल वगैरेमध्ये पण आपण वापरू शकतो ते. मग आता इन डिटेल बघूया हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन ऑफ डीप लर्निंग काय आहे ते. मग सगळ्यात आधी डीप लर्निंग कधी आलेलं तर 1940s to 1960s मध्ये ते अर्ली बिगनिंग्स म्हणून. मग 1943 मध्ये MC क्युलक अँड पिट्स मॉडेल म्हणून आलेलं. त्याच्यानंतर 1958 मध्ये परसेप्ट्रॉन म्हणून आलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हॉल्युशन AI विंटरमध्ये झालेला तो की 1970s to 1980s मध्ये झालेला. त्याच्यानंतर रिव्हिवल ऑफ न्यूरल नेटवर्क्स जे की 1980s टू 1990s मध्ये झालेला. त्याच्यात 1986 मध्ये बॅक प्रपोगेशन अल्गोरिदम्स आलेलं आणि 1989 मध्ये कन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क्स आलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हॉल्युशन होता की डीप लर्निंग रिव्हॉल्युशन जो की 2000 टू 2020 मध्ये झालेला. ज्याच्यात 2012 मध्ये एलेक्सनेट आलेलं आणि 2014 मध्ये गॅन आलेलं ज्याला आपण म्हणतो जनरेटिव्ह ॲडव्हरल नेटवर्क्स. आणि नेक्स्ट इव्हॉल्युशन आलेला मॉडर्न एरामध्ये जो 2022 फ्युचर म्हणजे फ्युचरमध्ये जे पण नवीन टेक्नॉलॉजी येणार ते. मग 2020मध्ये GPT सिरीज आलेलं ज्याला आपण म्हणतो ओपन AI. आणि 2023मध्ये मल्टी मॉडेल जनरेटिव्ह AI आलं ज्याच्यात आता आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज करतो की हे ग्रॉक आहे, जेमिनी आहे, डीपसीक आहे, क्लाउड आहे ते सगळं. नेक्स्ट हे सगळं आपण इन डिटेल आता बघू की कसं काय झालं त्याच्यात. मग पहिलं अर्ली बिगिनिंग्स म्हणजे 1940s टू 1960s मध्ये. पहिलं काय होतं 1943 MC क्युलक अँड पिट्स मॉडेल. मग त्या मॉडेलमध्ये बेसिकली काय झालं की त्यांनी असं एक सिम्पल कम्प्युटेशनल युनिट सारखं बनवलं जे ह्युमन ब्रेन असतो त्याला मिमिक करू शकते, त्याचं नकल करू शकते ते टाईपचं. दुसरं काय होतं की 1958 मध्ये परसेप्ट्रॉन जे फ्रँक ब्लटनी बनवलं. त्याच्यात काय होतं की बेसिक कसं पॅटर्न रिकग्नेशन कसं करू शकते त्याचं कसं बेसिक मॉडेल टाईप बनवलं. खरं हे फक्त आणि फक्त लिनियरली सेपरेबल प्रॉब्लेम्सवरच चालायचं, बाकी कशात चालायचं नाही. नेक्स्ट इव्हॉल्युशन होता की AI विंटर जो 1970s टू 1980s मध्ये आला. ह्याच्यात काय होतं की प्रॉपर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येच रिसर्च आणि डेव्हलपमेंट झालं ज्याच्यात न्यूरल नेटवर्क्स इन्क्लुडेड होतं. आणि खरं थोडा वेळ आला त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक कमी कमी होत झालं. का कारण की त्याच्यात एवढा काय प्रोग्रेस नव्हता, फंडिंग्स नव्हते त्याचे, तर तेवढा कुणाचा काही इंटरेस्ट नव्हता त्याच्यामुळं. नेक्स्ट इव्हॉल्युशन काय होता रिव्हिवल ऑफ न्यूरल नेटवर्क्स जो 1980s टू 1990s मध्ये आला गेला. 1986 मध्ये बॅक प्रपोगेशन अल्गोरिदम्स आलं ज्याच्यात की मल्टीलेअर नेटवर्क्स आले. आणि त्या मल्टीलेअर नेटवर्क्सना कसं कसं तुम्ही नवीन हे शिकू शकता किंवा नवीन टेक्नॉलॉजीज तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आणि असं पण म्हणू शकतोय की जो म्हणजे मल्टीलेअर परसेप्ट्रॉनचा जन्म झाला तो ह्याच्यातच झाला बॅक प्रपोगेशन अल्गोरिदम्समध्येच. त्याच्यानंतर आहे की 1989 मध्ये कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्स आलं. ते म्हणजे की त्याच्यात इमेज रिकग्नायझेशनमध्ये पर्टिक्युलर ह्याच्यात हँड रायटिंग डिजिटल रेकग्निशन आलं म्हणजे जे आपण हँडरायटिंग लिहितो ते कसं ओळखू शकतो आपण एखाद्या माणसांची लिहिलेली ते म्हणून ह्याच्यात होतं.
त्याच्यानंतर नेक्स्ट इव्होल्युशन होता की डीप लर्निंग रिव्हॉल्युशन, जे 2000 टू 2020 मध्ये आलं गेलं. मग 2012 मध्ये एलेक्सनेट आलं. ते एलेक्सनेट मध्ये मेन म्हणजे काय होतं की CNN जे मॉडेल असते तेव्हा ते इमेज क्लासिफाय करतं आणि त्याच्यात एरर येतात. ते एरर 50% तो कमी करतो. तो मेन मोठो होता एलेक्सनेटचा. त्याच्यानंतर 2014 मध्ये गॅन आलं, जनरेटिव्ह ॲडव्हरियल नेटवर्क्स. त्याच्यात मेन म्हणजे काय होतं की ते असे खऱ्यासारखे इमेजेस किंवा खऱ्यासारखे व्हिडिओज ते जनरेट करू शकत होतं. नेक्स्ट आहे की मॉडर्न एरा. मॉडर्न एरा काय आहे की 2020 टू आता इन फ्युचर पर्यंत जे पण येईल ते म्हणजे मॉडर्न एरा. त्याच्यात 2020 मध्ये GPT सिरीज आलं, आता ओपन AI, ज्याच्यानी आपण काय पण AI रिलेटेड असं काय पण जनरेट करू शकतो, इमेजेस किंवा टेक्स्ट जनरेशन, कोडिंग आपण लँग्वेजेस हे ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर 2023 मध्ये मल्टी मॉडेल जनरेटिव्ह AI आलं. ते मल्टी मॉडेल्समध्ये काय काय आहेत की आता आपण वापरतोय सध्या, जसं की जेमिनाय आहे, क्लाउड आहे, डीपसेक आहेत, जे आपल्याला व्हिडिओ, म्युझिक, 3D सीन्स किंवा काही पण 3D ड्रॉइंग्स, AI रिलेटेड काही पण आपल्याला ते जनरेट करून देतं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ डीप लर्निंग, म्हणजे डीप लर्निंग कशा कशात वापरलं गेलं. पहिलं आहे की कॉम्प्युटर विजन. कॉम्प्युटर विजनमध्ये काय काय होतं की ऑब्जेक्ट डिटेक्शन होतं, फेस ओळखू शकते एखाद्या माणसाचं, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आले. त्याच्यानंतर दुसरं आहे की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये काय आलं की चॅटबॉट्स, माणसांसारखे चॅट करणारे रोबोट्स आले. त्याच्यानंतर स्पीच रेकग्निशन, जे पण आपण बोलतो ते AI ओळखू शकतं. परत एखादी लँग्वेज असेल, त्याला दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल, ट्रान्सलेट करायचं असेल, तर ते ट्रान्सलेट करू शकतं. मग हेल्थ केअरमध्ये डिझीज डायग्नोसिस, ड्रग डिस्कवरी, मेडिकल इमॅजिनिंग, MRI, एक्सरे ते सगळं काढू शकतं. त्याच्यानंतर फायनान्समध्ये फ्रॉड होतात ते डिटेक्ट करू शकतं, किंवा क्रेडिट स्कोरिंग असतं ते आपल्याला दाखवू शकतं, स्टॉक प्रेडिक्ट करू शकतं. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये मालवेअर क्लासिफिकेशन, इंट्रुजन डिटेक्शन करू शकतं. त्याच्यानंतर रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये मशीन कंट्रोल कसे होतात ते AI करू शकतं. नंतर पाथ प्लॅनिंग, ह्युमन इंटरॅक्शन पण करू शकतं. त्याच्यानंतर एंटरटेनमेंटमध्ये जे पण आता आपण शॉपिंग किंवा काहीतरी करतोय, तर ते एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे तर नेक्स्ट टाइम तेच शॉपिंग ॲप आपल्याला रेकमेंड करतं की हे तुम्ही घ्या, किंवा म्युझिक आपल्याला रेकमेंड करतं की हे म्युझिक चांगलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काय काय अडथळे आले ते आपण बघू. पहिलं मेन म्हणजे काय की लिमिटेड कम्प्युटेशनल पॉवर, म्हणजे सगळ्यात आधी कॉम्प्युटरमध्ये प्रॉपर जी ती प्रोसेसिंग स्पीड किंवा मेमरी होतं ते काही नव्हतं आधीच्या काळात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे इनसफिशियंट डेटा अवेलेबिलिटी. आधीच्या काळात म्हणजे अप्रॉक्स 2000मध्ये प्रॉपर डेटा किंवा जो होता तो डेटा प्रॉपर कलेक्ट होऊ शकला नाही, किंवा एवढा डेटा नव्हता त्यावेळी आपण मॉडेल ट्रेन करण्यासाठी. त्याच्यानंतर लॅक ऑफ थेरोटिकल अंडरस्टँडिंग, जे AI किंवा आहेत ते प्रॉपर वापरू शकणारे म्हणजे असे माणसं नव्हती की जे प्रॉपर वापरू शकत होते. आणि मेन म्हणजे की ते AI वर असं फुल 100% भरोसा ठेवण्यासारखं नव्हतं की बाबा हे AI करेक्टच आहे. त्याच्यानंतर डिपेंडन्सीज ऑन लार्ज डेटा सेट्स अँड GPUs, जे पण हे डेटा सेट रन करण्यासाठी लागतं आपल्याला हाय परफॉर्मन्स GPU, TPU, ते घेण्यासाठी ते खूप कॉस्टली होते, म्हणून ते त्याच्याने आपण घेऊ शकलो नाही प्रॉपरली डेटा हे ते लार्ज डेटा सेट्स. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ डीप लर्निंगचे चॅलेंज काय होता की डेटा रिलेटेड चॅलेंजेस. डेटा रिलेटेड चॅलेंज काय होता की जो पण डेटा भेटायचा तो प्रॉपर म्हणजे नसायचाच, काहीतर असं प्युअर किंवा रॉ डेटा असायचा. दुसरं म्हणजे कम्प्युटेशन आणि रिसोर्स लिमिटेशन्स, एवढे रिसोर्सेस नव्हते, पॉवरफुल GPU, TPUs, आणि जर असायचे तर ते खूप कॉस्टली आणि एक्सपेन्सिव्ह असायचे. नेक्स्ट म्हणजे काय होतं की इम्प्लिमेंटेशन आणि मेंटेनन्स इश्यूज, म्हणजे की हे जे मॉडेल्स नसतात त्याला म्हणजे एका पर्टिक्युलर टाईम नंतर त्यांना मेंटेनन्स लागतं किंवा रिट्रेनिंग लागतं, ते खूप अवघड पडायचं. त्याच्यानंतर एथिकल, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी कन्सर्न्स, एखाद्या माणसाचे त्याच्यात इम्पॉर्टंट डेटा किंवा काय पण आहे तर ते प्रायव्हसी रिस्क राहायचं, डेटा कुठं मिसयूज झालं, लीक झालं तर ते एक कन्सर्न असायचं. शेवटी आपण इन शॉर्ट ह्याच्यामधनं काय शिकलो की डीप लर्निंग हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच भाग आहे,
जो ह्युमन ब्रेन सारखं म्हणजे काम करू शकतो तसं एक म्हणून बनवलंय. आणि हा इतिहास 1940 पासून सुरू झालेला आहे, ज्याच्यात CNN, गॅन, ट्रान्सफॉर्मर्स एक्सेट्रा आपण सगळं बघितलं. त्याचे काय काय कुठं कुठं ते वापरू शकतं: कॉम्प्युटर विजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, हेल्थ केअर, फायनान्स, रोबोटिक्स, एंटरटेनमेंट, स्कूल्स, कुठं पण आपण ते वापरू शकतो. आणि हे जेवढं आपल्याला म्हणजे असं छान आहे, टेक्नॉलॉजी आहे, तेवढंच ते हानिकारक पण आहे. खरं शेवटी ते डीप लर्निंग प्रॉपरली म्हणजे एक उपयोग म्हणून सगळ्यांसाठी बेस्ट इंटेलिजन्स सिस्टमच आहे. धन्यवाद.